संपूर्णपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयाचे नेमके आदेश काय येतात हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतोय की एक दिवसाची आंदोलन करण्याची जी आहे ती परवानगी देण्यात आलेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ही परवानगी जी आहे ती वाढवण्यात आली. आज 4था दिवस आहे. त्यामुळे आता यापुढे परवानगी द्यायची का नाही, जर द्यायची असेल तर काय नेमके नियम अटी असल्या पाहिजे, त्याचं पालन होणार का, त्यासाठी काही नियमांचा अवलंब केला जाणार का, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जे नेमकं हायकोर्टची काय नेमके आदेश येतात आणि त्यानंतर राज्य सरकार काय नेमकी आपली भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण आपण पाहतोय की हायकोर्टाच्या संपूर्णपणे परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. काही प्रमाणामध्ये आंदोलक जे आहेत ते या ठिकाणाहून निघालेले आहेत. मात्र अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंदोलक त्यांची गर्दी जी आहे आपल्याला कायम पाहायला मिळते. त्यामुळे आता पोलिसांचा सुद्धा फौजफाटा दोन्हीही गेटला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आंदोलकांची संख्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस राज्य सरकारच्या वतीने सांगितलं जात होतं का CST स्थानक असेल किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक घोषणाबाजी देत होते आणि त्याच वेळी आपण पाहतोय की हायकोर्टाच्या समोर सुद्धा घोषणाबाजी होता आणि त्याचा थेट आवाज जो आहे तो सुनावणी दरम्यान ऐकायला येत होता. त्यामुळे कुठेतरी ही गांभीर्याने सुद्धा जे आहे ते कोर्टाने घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींवरती जे आहे ते निकाल देत असताना नेमकं काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आपण पाहतोय की जे काही आंदोलनकर्त्यांचे वकील आहे त्यांनी सुद्धा कोर्टात काही मुद्दे उपस्थित केलेले आहे. मी स्वतः जरांगे यांच्याशी बोलून मार्ग काढू असं वकिलांनी जे आहे ते कोर्टात म्हटलेलं आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम देण्याचं आम्हाला जाहीर करण्यात आलं होतं, मात्र ते खोटं असल्याचं समोर आलेलं आहे. राज्य सरकारने देखील जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात. रस्त्यावरचे दिवे 3 तास बंद करण्यात आले होते. खाद्याची दुकानं सुद्धा बंद केली होती. सार्वजनिक शौचालय बंद होती, त्यांच्यासमोर केल्यानंतर शौचालय उघडण्यात आली असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारवरती सुद्धा जे आहे ते गंभीर आरोप वकिलांचा होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला ज्या काही बेसिक सोयीसुविधा देणं अपेक्षित आहे ते राज्य सरकारकडनं पुरवल्या गेलेल्या नाही आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो आम्हाला बसला. त्यामुळे आमच्या आंदोलनकर्त्यांची जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती तारांबळ झाली, आमचे हाल झाले, अशा प्रकारची बाजू सुद्धा हायकोर्टामध्ये आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते ॲडव्होकेट पिंगळे यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आता सरकारची बाजू समोर आलेली आहे. आता आंदोलनकर्त्यांची सुद्धा बाजू जी आहे ते समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे आता ही जर रस्त्यावरची गर्दी कमी करायची असेल तर काही कुठल्या स्टेडियमची जागा किंवा कुठल्या मैदानाची जागा राज्य सरकारला देण्यासाठी हायकोर्ट आदेश देणार का किंवा आणखी काही उपाय सुचवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागले आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय का वकिलांच्या वतीने काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. हे फक्त दावे आहेत. आम्ही 4-5 दिवसापासून बघतोय आंदोलनकर्ते यांच्या कंट्रोल रूममध्ये नाहीत. उच्च न्यायालयाने जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. दोन्ही मैदान ऐतिहासिक आहेत. आंदोलनकर्ते त्याचं नुकसान करतील, मैदानावरती झोपतील. तुम्हाला हे सगळं माहीत होतं, तुम्ही काय दावा करताय. मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची चांगलीच आपण पाहतोय का खरडपट्टी काढलेली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की आंदोलनकर्त्याच्या वकिलाने 2 स्टेडियमची मैदानांची मागणी केलेली होती, त्यावरती हायकोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे का दोन्हीही ऐतिहासिक जे आहेत ती मैदान आहेत. त्यामुळे या मैदानांचं नुकसान जे आहे ते आंदोलनकर्ते करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं जे मत जे आहे ते हायकोर्टाने आपल्याला या ठिकाणी उपस्थित करताना पाहायला मिळालेलं आहे. आणि हे फक्त दावे आहेत. 4-5 दिवसापासून आम्ही बघतोय असं सुद्धा हायकोर्टाने म्हटलेलं आहे. मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका, मुंबई ठाण्यातून येणाऱ्या लोकांना थांबवा, असे स्पष्ट निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले पाहायला मिळतात. आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आपल्याला बातमी म्हणावी लागेल. हायकोर्टाने निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका, मुंबई ठाण्यातून येणाऱ्या लोकांना थांबवा, अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहे. त्यामुळे आता ज्या प्रकारे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावरती आंदोलनकर्ते येत आहेत ते कुठेतरी आता मुंबईच्या बाहेर जे आहे ते अडवले जाण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय का थेट निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हायकोर्टाचे हे निर्देश जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मानले पाहिजेत. आपण पाहतोय का गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलनकर्ते मुंबई दाखल होत आहेत, मोठ्या संख्येने होत आहेत आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण का CST स्थानक असेल किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमू लागलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे आंदोलनकर्त्यांना जे आहे ते मुंबईत येऊ देऊ नका, अशा प्रकारचं थेट निर्देश जे आहे ते हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे आतापासून आपण पाहतोय का हे आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये येण्यापासून कुठेतरी आडकाठी जी आहे ते राज्य सरकारच्या वतीने दिली जाईल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की सिग्नलवर नाचणाऱ्या आंदोलकांचा व्हिडिओ सुद्धा जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आपण पाहतोय का याच्या आधी सुद्धा रेल्वे कशा प्रकारे रोखली किंवा गर्दी किंवा इतर काही गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा पाहतोय आपण का सिग्नलवरती नाचणाऱ्या आंदोलकांचा व्हिडिओ सुद्धा उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने जे आहे ते
दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या काही बाहेर घटना घडतात त्याच्या पुराव्यानिशी राज्य सरकारच्या पुढे हे सगळं मांडलं जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे का वारंवार राज्य सरकार म्हणून कोर्टाला का तुम्ही निर्देश द्या, त्यातला हा अतिशय महत्त्वाचा निर्देश जो आहे तो म्हणावा लागेल की आता नवीन आंदोलनकर्त्यांना जे आहे ते मुंबईमध्ये प्रवेश देऊ नका अशा प्रकारचे थेट निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता पोलिसांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना जे आहे आता अडवलं जाण्याची दाट शक्यता आहे. हा अतिशय महत्त्वाचा जो आहे ते निर्देश म्हणावा लागेल. त्यामुळे आता आणखी काही निर्देश समोर येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की जवळपास 1 तास उलटून गेलेला आहे आणि 1 तास उलटल्यानंतर पाहतोय आपण की राज्य सरकारच्या वतीने जे आहे ती महाधिवक्ता यांनी संपूर्णपणे बाजू मांडलेली होती. अनेक बाहेरचे पुरावे सुद्धा जे आहे ते न्यायालयामध्ये दाखवण्यात आलेले होते. गुणरत्न सदावर्ती जे आहे त्यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली होती आणि आता आंदोलनकर्त्या वकिलांची सुद्धा संपूर्णपणे जी आहे ती बाजू त्यांनी ऐकून घेतलेली आहे. त्यामुळे आता दोन्ही साईडच्या बाजू ज्या आहेत ऐकून घेतलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की आता कोर्टाचं अंतिम निर्णय काय येतो हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. मात्र पुन्हा एकदा बघतोय आपण हायकोर्टाच्या बाहेर पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांची जी आहे ती गर्दी वाढताना पाहायला मिळते. ही गर्दी जी आहे ती वाढल्या असताना पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय की आता नेमका कोर्टाचा निर्णय जो आहे तो काय नेमका येतोय. काही निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर आपण पाहतोय का सगळं पूर्ववत आंदोलन